नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मॉड्यूल नंबर 4 ला सुरुवात करणार आहोत. मॉड्यूलचं टायटल आहे रिसर्च प्रोसेस. आतापर्यंत आपण ज्या वेगवेगळे पार्ट्स बघितले, त्या पार्ट्सची माहिती म्हणजे त्या पार्ट्स मधले जे कॉन्सेप्ट्स आहे त्या समजून घेण्यासाठी आपण इंडिव्हिज्युअल पार्ट्स बद्दल माहिती पाहिली. मग त्यात हायपोथेसिस म्हणजे काय असेल, रिसर्च डिझाईन कशी असते, सॅम्पलिंग डिझाईन कशी असते, व्हेरिएबल्स म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते, रिसर्च मेथड्स कोणत्या, हे सगळे पार्ट्स आपण बघितले. पण ॲक्च्युली आता एक प्रॉब्लेम डिफाईन करून जेव्हा आपण एखादा रिसर्च करायला घेतो, तर तो रिसर्च जो आहे तो 7 स्टेप्समध्ये आपल्याला पूर्ण करावा लागतो. रिसर्च प्रक्रिया जी आहे ती 7 स्टेप्समध्ये चालते. तर ते 7 स्टेप्सच्या प्रत्येक लेवलला आपण काय काय काम करतो. ॲक्च्युली आपण पार्ट्स बघत असताना त्याच्या कामाचं स्वरूप पण थोडक्यात बघितलं होतं. आणि आता आपण फक्त इथे तो सिक्वेन्सचा एकदा रिवाइज करणार आहोत किंवा त्याची उजळणी घेणार आहोत, की कोणत्या प्रकारे स्टेप बाय स्टेप आपण रिसर्च प्रक्रिया राबवली पाहिजे. इट इज अ स्टँडर्डाइज प्रोसेस. इट इज अ सिक्वेन्शियल प्रोसेस. Actually, this process carry out with certain steps, then it will be definitely successful. मग या आकृतीमध्ये ज्या फिगर दाखवलेली आहे तुमच्या स्क्रीनवर, जी फर्स्ट इंट्रोडक्शन मध्येच जी चार्ट दिलेला आहे, फ्लो चार्ट्स, तर तो फ्लो चार्ट्स आपल्याला दाखवतो की ह्या 7ही स्टेप्स कशा प्रकारे एकमेकांशी कोरिलेटेड आहे, एकमेकांवर ओव्हरलॅपिंग आहे. आता जरी ह्या 7 स्टेप्स दिलेल्या असल्या तरी ह्या 7 स्टेप्स त्याच सिक्वेन्सनी आल्या पाहिजे असं काही नाही. पण जनरली दीज आर द सिक्वेन्शियल स्टेप्स. एखादी स्टेप्स ही आपण स्किप करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या रिसर्चला हायपोथेसिसच नसतं. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च असेल त्याला हायपोथेसिसच नसतं, किंवा एक्सप्लोरेटरी रिसर्च असेल त्याला हायपोथेसिस नसतं. मग हायपोथेसिस आणि हायपोथेसिस टेस्टिंग या 2 स्टेप्स आहे या त्यातून गाळल्या जातील. त्याच्याऐवजी दुसरी प्रोव्हिजन तिथं करावी लागते. हायपोथेसिस ऐवजी ऑब्जेक्टिव्ह येणार, आणि हायपोथेसिस टेस्टिंग ऐवजी इंटरप्रिटेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह अँड इंटरप्रिटेशन ऑफ इन्फरन्सेस अकॉर्डिंग टू द ऑब्जेक्टिव्ह. तर अशा प्रकारे स्टेप्स ह्या थोड्याफार रिसर्चमध्ये बदलतात, पण ओव्हरऑल सर्व रिसर्च प्रक्रियेमध्ये ह्या 7 स्टेप्स अतिशय महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या आहे. आकृतीमध्ये पहिली जी स्टेप्स दिसते आपल्याला, डिफाईन रिसर्च प्रॉब्लेम. आपल्याला पहिल्यांदा एखादा रिसर्च घ्यावा लागतो. तो रिसर्च जो प्रॉब्लेम आपल्याला फेस होतो तो आपल्याला फायनलाइज करावा लागतो. त्या फायनलाइज करण्यासाठी काय काय करायचं आपण ते डिटेलमध्ये पाहून. पण पहिली स्टेप्स आहे डिफाईन रिसर्च प्रॉब्लेम. एकदा तुम्ही प्रॉब्लेम डिफाईन केला की तुम्हाला रिव्ह्यू ऑफ लिटरेचर ही दुसरी स्टेप आहे. त्याच्यामध्ये 2 पार्ट पडतात. रिव्ह्यू 2 प्रकारे आपल्याला कलेक्ट करावे लागतात, की रिव्ह्यू ऑफ कॉन्सेप्ट अँड थेरीज, म्हणजे तुम्हाला व्हेरिएबल आणि व्हेरिएबलशी संबंधित असलेली माहिती, त्यात ज्या कॉन्सेप्ट आहे आपल्या रिसर्चसाठी आवश्यक असलेल्या सगळ्या संज्ञा, कॉन्सेप्ट्स अँड थेरीज, त्यावर आधारित असलेल्या ज्या काही थेरॉटिकल ज्ञान आहे ते थेरॉटिकल ज्ञानचा रिव्ह्यू घ्यावा लागतो. दुसरा जो लिटरेचर रिव्ह्यूचा प्रकार आहे, रिव्ह्यू ऑफ प्रिव्हियस रिसर्च फाइंडिंग्स. त्यासारख्या जर अगोदर काही रिसर्च झालेले असतील तर त्याबद्दलची माहिती आपल्याला घ्यावी लागते. ही दुसरी स्टेप आपल्याला फ्लो चार्टमध्ये दिसते. पुढे रिसर्च कॅरी होतो तो फॉर्म्युलेट हायपोथेसिस. मी तुम्हाला सांगितलं की हायपोथेटिकल रिसर्च डिझाईन असेल, किंवा ज्याला आपण काय म्हणतो एक्सपेरिमेंटल रिसर्च असेल, डायग्नोसिस रिसर्च असेल, त्यामध्ये आपण हायपोथेसिस फॉर्म करू शकतो. बऱ्याचशा सोशल सायन्सच्या स्टडीजमध्ये ज्या काही मॉडेल्स असतात, म्हणजे आमच्या लायब्ररी सायन्समध्ये लिनियर ग्रोथ रेट मॉडेल, एक्सपोनेन्शियल ग्रोथ रेट मॉडेल असेल, किंवा लोटकॉज लॉची सिद्धांत असेल, झिप्स लॉचा सिद्धांत असेल, तर त्या सिद्धांत आपण एखाद्या डेटावर अप्लाय करून त्याचा हायपोथेसिस आपण चेक करू शकतो, हायपोथेसिस मांडू शकतो. म्हणून फॉर्म्युलेट हायपोथेसिस अशा सोशल सायन्सच्या काही रिसर्चमध्ये आपल्याला हायपोथेसिसची गरज असते. पण बेसिकली एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये हायपोथेसिस हे बऱ्याच प्रमाणात कंपल्सरी आहे. म्हणून तिथे हायपोथेसिस
ची आवश्यकता आहे म्हणून हा स्टेप्स आहे. परंतु ही जी स्टेप्स आहे तिसरी स्टेप ही काही रिसर्चमध्ये प्रेझेंट आहे, काही रिसर्चमध्ये ॲब्सेंट आहे. पण ह्या तिसरी स्टेजवर जर हायपोथेसिस नसेल तर आपल्याला ऑब्जेक्टिव्हज लिहावे लागतात. विदाऊट ऑब्जेक्टिव्ह आपण रिसर्च कंप्लीट करू शकत नाही. म्हणजे एक्सप्लोरेटरी रिसर्च असेल किंवा डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च असेल त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह या तिसऱ्या स्टेजला हायपोथेसिसच्या अगेन्स्ट आपल्याला घ्यावे लागतात. पुढे हा रिसर्च चौथ्या पायरीवर जातो. तो म्हणजे रिसर्च डिझाइन. जे रिसर्च डिझाइनचे तुम्हाला प्रकार सांगितलेले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स प्रमाणे आपला रिसर्च कोणत्या प्रकारचा आहे त्याप्रमाणे रिसर्च डिझाइन फायनल करावे लागतात. आणि रिसर्च डिझाइन इन्क्लुडिंग सॅम्पल डिझाइन आत्ताच आपण सॅम्पल डिझायनिंगचा टॉपिक कव्हर केला. त्यातले प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग याचं पण डिझाइन आपल्याला इथं फायनल करावं लागतं चौथ्या नंबरवर. नंतर पुढे जाऊन डेटा कलेक्शन सॅम्पल सॅम्पल ह्या डेटा कलेक्शनमध्ये आपल्याला काय करायचं आहे नंबर 5 ला तर डेटा कलेक्शनमध्ये आपल्याला पहिल्यांदा सॅम्पल सिलेक्शन ऑफ सॅम्पल हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. पॉप्युलेशनमधून आपल्याला सॅम्पल वेगळे काढायचे आहे रँडमाइज टेक्निक वापरून किंवा नॉन प्रोबॅबिलिटी टेक्निक वापरून जशी मेथड असेल त्या पद्धतीने. आलेलं जे सॅम्पल आहे त्या सॅम्पलपासून डाटा कलेक्ट करायचा आहे आणि तो डाटा कलेक्ट केल्यानंतर डाटा कलेक्ट करायचा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे जी काही टेस्ट आपण वापरणार आहोत ती एक्झिक्यूट करायची आहे. विदाउट एक्सपेरिमेंटल मेथड असेल तर तुम्हाला टेस्ट अप्लाय करून पाहावी लागेल, एक्झिक्यूट करून पाहावी लागेल आणि मग तुम्हाला डेटा मिळणार आहे. सोशल सायन्सच्या रिसर्चमध्ये तुम्हाला क्वेश्चनरी देऊन ती भरून घ्यावी लागणार आहे तर डेटा कलेक्ट होणार आहे. म्हणजे सॅम्पल निवडणे आणि डेटा कलेक्ट करणे हे दोन कामं आपल्याला स्टेज नंबर 5 मध्ये करायचे आहे. तिथून पुढे 6व्या स्टेजवर जेव्हा तो रिसर्च जातो तेव्हा ॲनालिसिस ऑफ डाटा. आता ॲनालिसिस ऑफ डाटामध्ये अनेक ज्या गोष्टी आहे की आपल्याला आलेले जे रिझल्ट आहे त्याचं कोडिंग करावं लागतं सगळ्यात जो डेटा आपण कलेक्ट करतो त्याचं कोडिंग करावं लागतं. सांख्यिकी भाषेमध्ये त्याला कोडिंग केल्यानंतर त्याचं काउंटिंग करावं लागतं. काउंटिंग केल्यानंतर त्याचं जे न्यूमरिकलमध्ये तो डेटा कन्व्हर्ट होतो काउंटिंग केल्यानंतर आणि काउंटिंग करून जो न्यूमरिकल डेटा तयार होतो तो टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये त्याचे टेबल्स तयार करावे लागतात आणि टेबल तयार केल्यानंतर इट इज रेडी फॉर युजिंग मॅथमॅटिकल ऑर स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस. अशा पद्धतीने ते ॲनालिसिस करणं हे सुद्धा गरजेचे आहे. म्हणजे काही टेस्ट आपल्याला त्यामध्ये वापराव्या लागतात. जर हायपोथेसिस असेल म्हणजे एक्सपेरिमेंटल मेथड वगैरे तर आपल्याला गुडनेस टू फिट टेस्ट ज्या आहे त्या वापराव्या लागतात. म्हणजे ह्या ठिकाणी आलेला कलेक्ट केलेला डेटा 5व्या लेवलला जो म्हणून तिथे एफ दिलेला आहे. एफ म्हणजे फीडबॅक. आपल्याला मागे पाहावं लागतं कलेक्टेड डेटाच्या आधारावर हे करायचं आहे आपल्याला आणि म्हणून मागचा जो डेटा आहे तो आपल्याला इथे वापरायचा आहे म्हणून तिथं फीडबॅक म्हटलेलं आहे. आणि इथे ॲनालिसिस करताना आपल्याला स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस किंवा मॅथमॅटिकल ॲनालिसिस करायचं म्हणजे इथे जो डेटा आपल्याला इथे जे प्रोसेसिंग करायचं आहे ते 2 स्तरावर करायचं आहे. एक आलेला डेटा हा कोडिंग करून टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये करणं आणि दुसरं त्यावर स्टॅटिस्टिकल आणि मॅथमॅटिकल टेक्निक वापरणं. आता इथं एफ म्हटलेलं आहे. मग हे ॲनालिसिस जे टेक्निक आहे ते आपल्या रिसर्च डिझाईन प्रमाणे आहे. एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन प्रमाणे आपण ते करत असतो म्हणून इथं एफ फीड फॉरवर्ड याचा इथे आपल्याला उपयोग करावा लागतो की आपण रिसर्च डिझाईन काय केलेलं आहे सॅम्पलिंग काय केलेलं आहे त्याप्रमाणे ते हे केलं आहे. नंतर दुसरं स्तर आहे ज्या रिसर्चमध्ये हायपोथेसिस असतात तर 7व्या क्रमांकावर आपल्याला हायपोथेसिस टेस्टिंग पण करावं लागतं. नंतर ही 6वी स्टेप झाल्यानंतर आपण 7व्या स्टेपला येतो जे फायनल स्टेज म्हणतात. त्याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी करायच्या आहे. एक इंटरप्रिटेशन ऑफ डाटा जे काही रिझल्ट आपल्याला आले स्टॅटिस्टिकल आणि मॅथमॅटिकल टेक्निक्स वापरून जे इन्फरन्सेस आलेले जे अनुमान आपण काढलेले आहे त्या अनुमानाचं इंटरप्रिटेशन स्पष्टीकरण आपल्याला डिटेलमध्ये शेवटच्या चॅप्टरमध्ये द्यायचं असतं. आणि दुसरं महत्त्वाचं ह्या सगळ्या प्रोसेसचं डॉक्युमेंटेशन आपण प्रत्येक स्टेजवर करत असतो. त्याचं कंपायलेशन रिपोर्टमध्ये करणं त्याचा रिपोर्ट तयार करणं. जर आर्टिकल असेल तर आर्टिकल रिसर्च आर्टिकलचा फॉर्मॅट वेगळा असतो. थेसिस असेल तर थेसिसचा फॉर्मॅट वेगळा असतो आणि त्याची जे सगळी गुणवैशिष्ट्य आहे ते आपण पुढच्या शेवटच्या भागात पाहणार आहोत.
तर अशा प्रकारचे रिपोर्ट्स आपल्याला तयार करावे लागतात. एकंदरीत ही जी रिसर्च प्रोसेस आहे अशा प्रकारे 7 स्टेप्समध्ये चालते. आणि पुन्हा आलेले जे रिपोर्ट आहे ते आपल्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत की नाही, FF फीड फॉरवर्ड, त्या पाहाव्या लागतात. आणि दुसरी इकडे जो F दिलेला आहे फीडबॅक, म्हणजे आलेला रिपोर्ट आपण परत रिसर्च डिझाईन जो प्रॉब्लेम डिफाईन केलेला प्रॉब्लेम आहे त्याच्याशी तो सुसंगत आहे का, त्यातून आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय का, कोणत्या प्रकारचे सोल्युशन्स बाहेर पडतात, तर याबद्दलची फीडबॅक आपण पुन्हा रिटर्न देतोय. आणि FF म्हणजे फीड फॉरवर्ड. फीड फॉरवर्ड म्हणजे काय, की यातून आलेले जे रिझल्ट आहे त्यामध्ये कोणत्या प्रकारचे लिमिटेशन्स आहे आणि भविष्य काळामध्ये कोणत्या प्रकारे रिसर्च केला जाऊ शकतो या प्रॉब्लेमशी संबंधित भविष्य काळातील जो रिसर्च आहे तो पुन्हा आपण मांडलेला असतो. म्हणजे ह्या 7व्या लेवलला आपल्याला FF मध्ये ह्या गोष्टी करायच्या की फ्युचरसाठी कोणत्या प्रकारचे आपण रिसर्च एरियाज आहे या प्रॉब्लेमशी रिलेटेड, घेतलेल्या रिसर्च प्रॉब्लेमशी रिलेटेड, तर ते आपल्याला नोंदावे लागतात. आणि फीडबॅक म्हणजे काय, F म्हणजे काय, फीडबॅक म्हणजे आलेला जो काय ह्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचे जे काही सोल्युशन आहे, प्रोबॅबिलिटी सोल्युशन जे आलेले आहे ते आपण इथे पुन्हा त्या संस्थेला सांगत असतो किंवा त्या एजन्सीला आपण कळवत असतो, त्याला फीडबॅक म्हणतात. तर अशा प्रकारे ही जी होल रिसर्च प्रक्रिया आहे ती 7 स्टेजमध्ये होते. साधारणतः जवळपास सगळ्याच प्रकारच्या रिसर्च मेथडमध्ये या स्टेज फॉलो केले जातात. आता ह्या प्रत्येक स्टेजची डिटेल माहिती आपण पाहणार आहोत की कोणकोणत्या क्रिया आपल्याला प्रत्येक स्टेजला कराव्या लागतात. म्हणून रिसर्च प्रक्रिया ही इन डेप्थमध्ये आपण पाहणार आहोत. तर साधारणतः याचे जर आपण ह्या 7 भागाचे डिटेलमध्ये अजून फोल्ड करून, ज्याला आपण स्प्लिट करून जर विचार केला तर हे 11 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात रिसर्चचे. फॉर्म्युलेटिंग द रिसर्च प्रॉब्लेम, extensive literature survey, developing the hypothesis, preparing the research design, determining the sample design, collecting the data, exclusion of the project, and analysis of the data, hypothesis testing, generalization and interpretation, and preparation of the report or the presentation of the result. अशा प्रकारे हे 11 प्रकारांमध्ये असतात. दुसरी महत्वाची गोष्ट यात सांगितलेलं आहे की यातली प्रत्येक प्रक्रिया ही ओव्हरलॅपिंग आहे. आणि म्हणून इट ओव्हरलॅप्स कंटिन्युअसली, तर म्हटलेले इट ओव्हरलॅप्स कंटिन्युअसली. तर याचा अर्थ काय, की ही प्रक्रिया सतत मागे पुढे होत असते. म्हणजे रिसर्च अनालिसिस करताना आपल्याला परत रिसर्च डिझाईनकडे बघणं गरजेचं आहे. आपण रिसर्च डिझाईन कोणतं केलेलं आहे, सॅम्पलिंग डिझाईन कोणतं केलेलं आहे. सॅम्पलिंग डिझाईन सिलेक्ट करा, सॅम्पल सिलेक्ट करताना आपल्याला पॉप्युलेशनचा विचार करावा लागतो. अलग लक्षात. तर अशा प्रकारे एकमेकांवर ही प्रक्रिया अवलंबून असते. प्रत्येक वेळेस आपल्याला बॅकवर्ड अँड फॉरवर्ड ज्या काही गोष्टी आहे, कॉन्सेप्ट्स आहे किंवा प्रिन्सिपल्स आहे याचा विचार करावा लागतो. काही ठिकाणी मी हे पण सांगितलं, काही ठिकाणी काही स्टेजेस ह्या रिसर्च मेथडमध्ये गाळल्या जातात. म्हणून अशा प्रकारे एखाद्या 2 ठिकाणी रिसर्च प्रक्रियेला आवश्यकता नसेल तर ती स्टेज आपण घेत नाही. परंतु जनरली ह्या 11 स्टेज किंवा वरच्या 7 स्टेज ज्या प्रमुख आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण डिटेलमध्ये पाहू. तर आता पहिला प्रकार आहे फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम. आता इथे त्यांनी सांगितलेले आहे देअर आर 2 टाइप ऑफ रिसर्च प्रॉब्लेम्स. आपण जे काही रिसर्च मेथड्स बघितल्या त्याच्यामध्ये 2 प्रकारचे रिसर्च प्रॉब्लेम साधारणतः आपण बघितले. एक आहे those which relates the state of nature and those which relates to the relationship between variable. म्हणजे एक जो रिसर्च प्रॉब्लेम आहे की तो फक्त आपल्याला जाणीव करून घ्यायची, एक्सप्लोर करून घ्यायचा आहे की अशा प्रकारचा रिसर्च प्रॉब्लेम खरंच आहे का, आहे तर कोणत्या स्वरूपाचा आहे, हा एक विषय आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं व्हॉट इज व्हॉट म्हणजे फॅक्ट फाइंडिंग रिसर्च त्याला आपण म्हणतो. आणि दुसरा आहे कॉज्युअल रिलेशनशिप जे आहे व्हॅरिएबल मधलं ते चेक करणारा रिसर्च, कॅज्युअल रिलेशनशिप बिटवीन द व्हॅरिएबल्स. मग इथे व्हाय या प्रश्नाचं पण उत्तर आपल्याला द्यावं लागतं. तर ॲट द व्हेरी आउटसेट द रिसर्चर मस्ट सिंगल आउट द प्रॉब्लेम ही हॅज टू स्टडी. That is, he must decide the general area of interest or the aspect of the submatters
that he would like to inquire into. Initially, the problem may be stated in a broad general way, and then the ambiguities, if any, relating to the problem is solved. म्हणजे सुरुवातीला आपल्याला एखादा प्रॉब्लेम जो आहे तो सिलेक्ट करावा लागतो, त्याचं स्वरूप समजून घ्यावं लागतं. तो जनरली आपल्या नॅचरल लँग्वेजमध्ये आपण तो मांडतो आणि मांडल्यानंतर त्यात काही ambiguities आहे का, काही संदिग्धता आहे का, ते चेक केला जातो आणि नंतर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो. Then the feasibility of the particular solution has to be considered before the working formulation of the problem can be set up. The formulation of the general topics into the specific research problem thus continues the first steps in a scientific inquiry. Essentially, two steps are involved in the formulating research problem: understanding the problem thoroughly and rephrasing the, आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, अंडरस्टँडिंग द प्रॉब्लेम थरली अँड रिफ्रेझिंग the same into meaningful terms from an analytical point of view. लक्षात घ्या, कोणताही प्रॉब्लेम हा डायरेक्ट रिफाईन होत नाही. तो सुरुवातीला आपण आपल्या लँग्वेजमध्ये मांडतो, नंतर मग रिफाईन होतो. जनरली प्रॉब्लेम रिफाईन करताना अनेक स्तर पाहावे लागतात. म्हणजे त्याचं लिमिटेशन्स काय आहे रिसर्चच्या, त्याचा विचार करावा लागतो. स्कोप काय आहे तो विचार करावा लागतो. कोणत्या ड्युरेशन, कोणत्या कालावधीमध्ये तो रिसर्च करायचा, म्हणजे कोणत्या कालावधीपासून कोणत्या कालावधीपर्यंतचा डेटा आपण त्या रिसर्चमध्ये घेणार आहोत. तर अशा प्रकारे अनेक गोष्टींचा विचार करून मग त्यामध्ये रिफ्रेझिंग करावं लागतं. फॉर एक्झाम्पल, आता जो मी PhD करत आहे तो PhDचा डेटा पहिल्यांदा मी सायंटोमेट्रिक रिसर्च हा टॉपिक मी निवडलेला होता. सायंटोमेट्रिक रिसर्च ऑफ ASME जर्नल्स. म्हणजे पहा, एकदम सिंपल पद्धतीने मी मांडलेलं आहे की सायंटोमॅट्रिक्स रिसर्च इन ASME जर्नल, म्हणजे सायंटोमॅट्रिक रिसर्च इन अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग जर्नल. पण पुढे जाऊन जेव्हा मला ह्या प्रॉब्लेमचा, मी सायंटोमॅट्रिक्स म्हणजे काय या गोष्टीचा विचार केला, त्यातल्या कॉन्सेप्टचा विचार केला की आपल्याला सायंटोमॅट्रिक्स घ्यायचं आहे की वेबोमॅट्रिक्स घ्यायचं आहे की इन्फोमॅट्रिक्स घ्यायचं आहे की अल्मॅट्रिक्स घ्यायचं आहे. तर हे सायंटोमॅट्रिकचे विविध, की बिप्लोमॅट्रिक्स घ्यायचं, म्हणजे सायंटोमॅट्रिक्स, बिप्लोमॅट्रिक्स, अल्मॅट्रिक्स, इन्फोमॅट्रिक्स अशा अनेक प्रकारच्या मॅट्रिक्स लायब्ररी सायन्समध्ये आहे. मग त्यातून बिप्लोमॅट्रिक स्टडी ASMEचा करायचा की सायंटोमॅट्रिक स्टडी करायचा की वेबोमॅट्रिक्स करायचा की अल्मॅट्रिक स्टडी करायचा, ह्या प्रत्येक वेळेस आपल्याला रिसर्चचं स्वरूप बदलणार आहे किंवा जे इंडिकेटर्स वापरले जाणार आहे ते बदलणार आहे. म्हणून मी सुरुवात करताना आपल्याला कोणत्या प्रकार, आता हा माझा डिस्क्रिप्टिव्ह आणि ॲनालिटिक स्टडी आहे. मग याचं काम करत असताना मी हे सुरुवातीला जुजबी सायंटोमॅट्रिक्स स्टडी ऑफ ASME असं मांडलं. नंतर हळूहळू रिफ्रेझिंग करावं लागलं, त्यात चेंजेस करावं लागले. कारण का, मी विचार केला की ASMEचा स्टडी, पण ASME 1962 पासून आत्तापर्यंत अस्तित्वात आहे. अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे 1962 साली अस्तित्वात आलं आणि तेव्हापासून त्याचे जर्नल प्रकाशित होत आहेत. मग एवढ्या मोठ्या कालावधीचा आपण स्टडी करणार आहोत का? 50 वर्ष, जवळ 50 पेक्षा जास्त वर्षाचा आपण कालावधीचा स्टडी करणार आहोत का? तर नाही. एवढा जुना स्टडी करून त्यातून आलेले आउटपुट हे आत्ताच्या प्रेझेंट सिनेरिओला लागू पडणार नाही. मग अशा वेळेस हा विचार, लिमिटेशन्स बघितले आणि म्हणून आम्ही ड्युरेशन ठरवलं की 2001 पासून 2019 पर्यंत किंवा 2020 पर्यंतचा स्टडी आपल्याला ह्या 20 वर्षाचा स्टडी आपण करणार आहोत. तर अशा प्रकारे मग टायटलमध्ये चेंज झाला की सायंटोमॅट्रिक स्टडी ऑफ ASME जर्नल्स पब्लिश्ड ड्युरिंग 2000 to 2020. तर अशा प्रकारे त्यात चेंज झाला. असे चेंजेस प्रत्येक स्टेजला होत जातात, रिफाईन होत जातात आणि त्यामुळे त्या पद्धतीने आपल्या टायटलमध्येही बदल होत जातात. म्हणून अंडरस्टँडिंग द प्रॉब्लेम थरली या शब्दाचा अर्थ आहे तुमचं त्याच्याशी रिलेटेड असलेलं जे काही कॉन्सेप्च्युअल नॉलेज आहे ते क्लिअर झालं पाहिजे. आणि दुसरं, त्याला रिफ्रेझिंग, एकदा फ्रेझिंग करून चालत नाही, त्याला पुन्हा पुन्हा रिफ्रेझ करावं लागतं ॲनालिटिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने.
म्हणजे त्याचे लिमिटेशन्स काय आहे, त्याचे स्कोप काय आहे, कोणते शब्द त्यात असायला हवे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून. म्हणून फॉर्म्युलेटिंग ऑफ अ रिसर्च प्रॉब्लेम इज नॉट अ सिम्पल थिंग. नेक्स्ट आहे, आता रिसर्च प्रॉब्लेम पहिल्यांदा आपल्याला जाणीव करून घ्यायची. आपल्याला रिसर्च करायचं ठरवलेलं आहे आणि रिसर्च प्रॉब्लेम शोधायचा आहे, तर तो शोधण्याचे काय प्रकार आहेत. द बेस्ट वे ऑफ अंडरस्टँडिंग द प्रॉब्लेम इज टू डिस्कस विथ अवर ओन कलिग्स ऑर विथ दोज हॅव्हिंग सम एक्सपर्टीज इन दॅट मॅटर. रिसर्च प्रॉब्लेम, आता बऱ्याच वेळेस आपल्याला रिसर्च करायचा आपण म्हणतो, पण कोणत्या एरियात रिसर्च करायचं हे आपल्याला सुचत नाही. अशा वेळेस आपण आपले जे कलिग्ज आहे त्या कलिग्जला आपल्या आवडत्या विषयावर चर्चा करणं, त्यात काय करता येऊ शकतं किंवा कोणते प्रॉब्लेम्स आहे याची अंडरस्टँडिंग करणं. नेहमी प्रॉब्लेम्स असं नाही. फॅक्ट फाइंडिंग रिसर्चमध्ये सम फॅक्ट्स, अवेलेबल फॅक्ट्स, आपल्याला अननोन फॅक्ट्स नोन करायचे असतील तर त्यासाठी आपण आपले जे ओन कलिग्ज आहे आपल्या फील्डमधले त्याच्याशी डिस्कस करणं किंवा एक्सपर्ट्स लोकांबरोबर डिस्कस केलं. इन अकॅडमिक्स इन्स्टिट्यूट गाईड इज मोस्ट रिलायबल पर्सन टू डिस्कस विथ टू डिस्कस अबाउट रिसर्च प्रॉब्लेम. कारण त्यांनी अनेक प्रकारचे रिसर्च केलेले असतात, असे अनेक प्रॉब्लेम्स त्यांच्या मनामध्ये असतात आणि ते आपल्याला चांगल्या प्रकारे गाईड करू शकतात. गाईड जे असतात पुट फोर्थ द प्रॉब्लेम इन जनरल टर्म्स. बऱ्याच वेळेस गाईड आपल्याला डिटेलमध्ये सांगत नाही, फक्त जनरल टर्ममध्ये माहिती सांगत असतात. ती जनरल टर्ममध्ये सांगितलेली माहिती, इट इज अप टू द रिसर्चर टू नॅरो इट डाऊन. तिला नॅरो करणं, स्पेसिफाय करणं, रिफ्रेझिंग करणं हे आपलं काम आहे आणि मग तिला ऑपरेशनल टर्ममध्ये कसं कन्व्हर्ट करता येईल, प्रत्यक्ष वापरण्याच्या याच्यामध्ये कसं कन्व्हर्ट करता येईल याचा विचार केला जातो. इन प्रायव्हेट बिझनेस युनिट, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, प्रॉब्लेम इज युजली एम्बार्क्ड बाय द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एजन्सी विथ whom the researcher can discuss as to how the problem originally came about and what consideration are involved in it possible solution. बऱ्याच वेळेस आपल्याला प्रायव्हेट बिझनेसमध्ये जेव्हा रिसर्च करायचा असतो किंवा गव्हर्नमेंट एजन्सीजमध्ये रिसर्च करायचा असतो, तर गव्हर्नमेंट एजन्सीज किंवा प्रायव्हेट बिझनेस युनिट हे आपल्याला ठरवून देतं की आम्हाला कोणत्या प्रकारची प्रॉब्लेम आहे आणि कोणकोणते फॅक्ट्स फॅक्टर्स त्याच्यामध्ये आम्हाला प्रॉब्लेमॅटिक आहे याबद्दलची माहिती देत असतं आणि त्याप्रमाणे आपला रिसर्च प्रॉब्लेम डिझाईन होत असतो. म्हणून रिसर्च प्रॉब्लेम डिझाईन करण्याचे हे प्रकार आहे की कशा प्रकारे रिसर्च प्रॉब्लेम आपण फाइंड आउट करू शकतो एखादा रिसर्च सुरू करण्यासाठी. पुढं आहे, रिसर्च सुरू करण्याच्या आणखीन काय पद्धती आहे. आता यापैकी कोणती पद्धतीने आपल्याला आपल्या मनाचं समाधान झालं नाही किंवा एखादा रिसर्च प्रॉब्लेम आपल्याला फॉर्म्युलेट करता आला नाही, तर एक्झामिन ऑल अवेलेबल लिटरेचर टू गेट हिमसेल्फ ॲक्वेंटेड विथ सिलेक्टेड रिसर्च प्रॉब्लेम. आपण एखादा रिसर्च प्रॉब्लेम सिलेक्ट केला पण त्याला रिफ्रेझिंग करता येत नाही, तर आपण अवेलेबल लिटरेचरचा स्टडी करणं गरजेचं आहे. देर आर टू टाईप ऑफ रिसर्च. मी अगोदर डायग्रॅममध्ये पण दाखवले होते की 2 प्रकारचे लिटरेचर सर्वे आपल्याला माहिती गोळा करावी लागते. कॉन्सेप्च्युअल लिटरेचर कन्सर्निंग द कॉन्सेप्ट ऑफ थेरीज, कॉन्सेप्ट्स अँड थेरीज. कॉन्सेप्ट्स आपल्या टॉपिकशी रिलेटेड जे काही व्हॅरिएबल्स आहे, जे कॉन्सेप्ट्स आहे, त्या कॉन्सेप्ट्सचे पॅरामीटर्स काय आहे किंवा कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे याचा अभ्यास आपल्याला लिटरेचर सर्वेमधून करावा लागतो. किंवा थेरीज, प्रत्यक्ष ज्या काही थेरीज उपलब्ध असतात त्या थेरीजमध्ये आपल्या रिसर्चशी रिलेटेड काही थेरीज, जर थेरॉटिकल नॉलेज असेल तर त्या थेरॉटिकल नॉलेजमधल्या काही मेथड्स किंवा थेरीजसुद्धा आपल्याला अभ्यासाव्या लागतात. आणि सेकंड आहे इम्पिरिकल लिटरेचर कन्सर्निंग द स्टडी मेड अर्लियर आर सिमिलर टू द वन प्रपोज्ड. आपण जे काय प्रपोज्ड म्हणजे आता आपलं काम सुरू झालेलं नाही, आपण जे काही प्रपोज्ड प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमशी रिलेटेड काही लिटरेचर आहे का की ज्याने अगोदर असा काही रिसर्च झालेला आहे का, सिमिलर रिसर्च झालेला आहे का, किंवा वेगळ्या प्रकारचा अशाच प्रकारचा प्रॉब्लेम परंतु वेगळ्या स्वरूपात असलेला काही रिसर्च झालेला आहे का, याबद्दलचे अर्लियर स्टडीज ज्या असतात त्या आपल्याला अभ्यासाव्या लागतात. जनरली त्या ज्या स्टडीज असतात या लेटेस्ट असल्या तर आपल्याला त्यामधले अलीकडच्या काळामध्ये जो ट्रेड चालू आहे त्याबद्दलचं ज्ञान मिळतं. द बेसिक आउटकम ऑफ धिस रिव्ह्यू विल बी
the knowledge as the basic output of this review will be the knowledge as to what data and other materials are available for operational purpose, which will enable the research to specify his own research problem in a meaningful context. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमधून हे ज्ञान आपल्याला कॉन्सेप्च्युअल ज्ञान असेल, थेरॉटिकल ज्ञान असेल किंवा अर्लियर रिसर्चमधून काही ज्ञान मिळत असेल, तर त्यामुळे आपला प्रॉब्लेम हा अधिक मिनिंगफुल कॉन्टेक्स्टमध्ये कसा मांडता येईल हे रिसर्चरला समजत असतं. आफ्टर धिस द रिसर्च रिफ्रेज द प्रॉब्लेम. मग आपण रिफ्रेज करायला लागतो ॲनालिटिकल ऑर ऑपरेशनल टर्म टू पुट द प्रॉब्लेम इन इट ॲज अ स्पेसिफिक टर्म ॲज पॉसिबल. This task of defining a research problem is a step of the greatest importance in the entire research process. हा फॉर्म्युलेटिंग रिसर्च प्रॉब्लेम जो आहे हा अतिशय महत्वाची प्रक्रिया आहे, कारण यामधून फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम मधून जे टायटल आपण फॉर्म्युलेट करतो ते फॉर्म्युलेट केलेल्या टायटल मधूनच आपल्याला कळणार की आपण कोणत्या व्हेरिएबलवर काम करणार आहोत, त्यातून हायपोथेसिस कसं बाहेर पडणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फायनलाइज करता येतात. आता इथे W.A. Newswenger correctly stated that the objectives is the basic important because it determines the data which are to be collected, the characteristic of the data which are relevant, relation which are to be explored, the choice of the techniques to be used in the exploration and the form of the final report. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. W.A. न्यूजवेंगर्स जे म्हणतात की ऑब्जेक्टिव्ह कोणत्याही रिसर्चला जेव्हा रिसर्च प्रॉब्लेम फॉर्म्युलेट करत असतो, रिसर्च प्रॉब्लेम मध्ये दोन गोष्टी येतात, एक म्हणजे फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च टायटल अँड ऑब्जेक्टिव्ह. विदाउट ऑब्जेक्टिव्ह कोणताही रिसर्च कंप्लीट होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला ऑब्जेक्टिव्ह डिटरमाइन करणं हे सुद्धा गरजेचं आहे आणि त्यानुसार टायटल तयार होत असतं. त्याचा ऑब्जेक्टिव्ह पण टायटलनुसार आपण ऑब्जेक्टिव्ह तयार करत असतो. ऑब्जेक्टिव्ह तयार केल्यानंतर हे ऑब्जेक्टिव्ह ठरवतात की आपल्याला कोणत्या प्रकारचा डेटा कलेक्ट करायचा आहे, कोणता डेटा आपल्याला लागणार आहे, काय कॅरेक्टरिस्टिक त्याची वैशिष्ट्य काय असणार आहे, विच आर रिलेव्हंट अँड विच आर नॉट रिलेव्हंट हे ठरवण्याचं काम. व्हॉट टाईप ऑफ रिलेशन वी हॅव टू एक्सप्लोर, आपल्याला कोणत्या प्रकारच्या फॅक्ट शोधायचे आहे. चॉईस ऑफ टेक्निक, कोणत्या प्रकारच्या टेक्निक्स वापरायच्या आहे टू बी युज्ड इन दिस एक्सप्लोरेशन. आणि नॅचरली की रिपोर्ट कसा बनवायचा. म्हणजे थोडक्यात काय की ही जी उर्वरित रिसर्च प्रक्रिया आहे याची सुरुवात फॉर्म्युलेटिंग रिसर्च प्रॉब्लेम या स्टेज पासून होत असते. आणि फॉर्म्युलेटिंग रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे ऑब्जेक्टिव्ह, एखाद्या प्रॉब्लेमचे ऑब्जेक्टिव्ह ठरवायचे आणि रिसर्च टायटल ठरवायचं, यासाठी ते आवश्यक असतात. इफ देअर इज अ certain pertinent terms, the same should be clarified, defined along with the task of formulating the problems. In fact, formulation of the problems often follow the sequential pattern where a number of formulation are set up, each formulation more specific than the preceding one. मी अगोदरच सांगितलं की प्रत्येक वेळेस काही काळ जसं जसं आपण एक्सपर्टचा सल्ला घेऊ, गाईडशी चर्चा करू, त्यानंतर लिटरेचर रिव्ह्यू करू, ह्या प्रत्येक वेळेस आपले ऑब्जेक्टिव्ह आणि आपले फॉर्म्युलेशन बदलत जाऊन ते एका फायनलाइज स्टेजपर्यंत पोहोचत असतात. आणि अशा प्रकारे फॉर्म्युलेशन एकदा फायनल झालं की आपला रिसर्च मधला सगळ्यात महत्वाचा टप्पा की ज्याच्यावर रिसर्च कंप्लीट दिशा ठरणार आहे तो फायनल होतो. दुसरा स्टेज आहे रिसर्च प्रक्रियेमध्ये एक्सटेन्सिव्ह लिटरेचर सर्वे. एक्सटेन्सिव्ह लिटरेचर सर्वे इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता तुम्ही बघतात की PhD करत असताना हा रिसर्च सर्वे आपण सुरुवातीलाच मांडत असतो, ज्यावेळेस आपल्याला रिसर्च कमिटी जी आहे, इंटरनल क्वालिटी असेसमेंटसाठी जी रिसर्च कमिटी असते तिला सिनॉप्सिस सादर करावा लागतो. त्या सिनॉप्सिसमध्ये रिसर्च कमिटी अप्रुव्हल केव्हा देते, जेव्हा आपला लिटरेचर सर्वे हा खूप सविस्तर अशा प्रकारचा लिटरेचर सर्वे आपण आपल्या प्रॉब्लेमशी रिलेटेड केलेला असेल तेव्हा ती अप्रुव्हल देते रिसर्च करण्यासाठी. म्हणून
सिनॉप्सिसमध्ये लिटरेचर सर्व्हेची गरज असते. ॲट धिस juncture, the researcher would undertake extensive literature survey conducted with the problem. For this purpose, abstracting and indexing journal. आता हा लिटरेचर सर्वे करायचा कुठून? तर देअर आर सो मेनी ॲब्स्ट्रॅक्टिंग अँड इंडेक्सिंग जर्नल्स. जनरली टेक्नॉलॉजिकल याच्यामध्ये आपण IEEE, ASME अशी इंडिव्हिज्युअल जर्नल्स बघतो, पण ह्या सर्वांचं कलेक्शन तुम्हाला काही ॲब्स्ट्रॅक्टिंग जर्नलमध्ये दिसतं. आता ॲब्स्ट्रॅक्टिंग जर्नल्स काय असतात ते थोडक्यात तुम्हाला सांगतो. ॲब्स्ट्रॅक्टिंग जर्नल्समध्ये असे काही डेटाबेसेस की जे जर्नलमधल्या टायटल, ऑथर, ॲब्स्ट्रॅक्ट, कीवर्ड्स याच्याप्रमाणे उपलब्ध असतात. फक्त PDF स्वरूपामध्ये आर्टिकल उपलब्ध नसतात. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक आर्टिकल वाचणं आपल्याला शक्य नाही. त्यावेळेस आपण वेब ऑफ सायन्स, स्कोपस, पबमेड अशा प्रकारचे जे काय काय आपण म्हणतो ॲब्स्ट्रॅक्टिंग डेटाबेसेस आहे, ज्याला आपण सायटेशन डेटाबेस म्हणतो. तर ते सायटेशन डेटाबेस आपण जर चेक केले तर आपल्याला आपल्या कीवर्ड्सनुसार आवश्यक असलेले सगळे जर्नल्स पाहायला मिळतात किंवा रिसर्च आर्टिकल पाहायला मिळतात. आता त्या रिसर्च आर्टिकलमध्ये काय असतं तर जनरली ॲब्स्ट्रॅक्टिंग असतं. मी पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला वेब ऑफ सायन्सचं थोडक्यात ओव्हरव्ह्यू दाखवेल की कशाप्रकारे लिटरेचर सर्वे आपल्याला करता येऊ शकतो. ॲब्स्ट्रॅक्टिंग अँड इंडेक्सिंग ऑफ जर्नल अँड पब्लिश्ड अँड अनपब्लिश्ड आर्टिकल्सचे ॲब्स्ट्रॅक्ट त्यामध्ये असतात आणि ते ॲब्स्ट्रॅक्ट वाचल्यावर आपल्याला कळतं की हे आर्टिकल आपल्या उपयोगी आहे का, हे आपल्या प्रॉब्लेमशी रिलेटेड आहे का, ते चेक करता येतं. आणि नंतर आपण त्या डेटाबेसमध्ये मग समजा IEEEचे काही जर्नल्स असतील तर मग IEEEच्याच वेबसाईटवर जाऊन आपण ते जर्नल आयदर परचेस करू शकतो किंवा लायब्ररी थ्रू डाउनलोड करू शकतो. तर अशा प्रकारे हे जे वेब ऑफ सायन्स आहे, स्कोपस आहे, पबमेट आहे, अशी जी इंडेक्सिंग डेटाबेसेस आहे ते इंडेक्सिंग सायन्स सायटेशन इंडेक्स आहे, सायन्स सायटेशन इंडेक्स दॅट इज ऑल्सो युजफुल. तर ह्या सगळ्यांमध्ये ॲब्स्ट्रॅक्टिंग डाटा आपण पाहू शकतो आणि नंतर आपण त्या रिलेटेड जर्नलच्या डेटाबेसमध्ये जाऊन तो डाउनलोड परचेस करू शकतो किंवा लायब्ररी थ्रू प्रोक्युअर करू शकतो. तर अशा प्रकारे पब्लिश्ड अनपब्लिश्ड बिब्लिओग्राफीज दुसरा आहे. समजा तुम्हाला वेब ऑफ सायन्स, स्कोपस यामध्ये उपलब्ध नसतील तर तुम्ही पब्लिश्ड आणि अनपब्लिश्ड बिब्लिओग्राफीज चेक केल्या पाहिजेत. प्रत्येक विषयाच्या म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगची बिब्लिओग्राफी आहे, केमिस्ट्रीची बिब्लिओग्राफी आहे, फिजिक्सच्या बिब्लिओग्राफीज आहे. अशा प्रत्येक विषयाच्या बिब्लिओग्राफीज आहे. पब्लिश्ड पण आहे, अनपब्लिश्ड पण आहे. त्या बिब्लिओग्राफीजमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही जर्नल्स आणि त्याच्या ॲब्स्ट्रॅक्टिंग बद्दलची माहिती शोधू शकता. ही जुजबी माहिती वाचल्यावर आपल्याला कळेल की संबंधित आर्टिकल हे आपल्या प्रॉब्लेमशी रिलेटेड आहे किंवा नाही. अजून कुठे आपण लिटरेचर सर्वे करू शकतो तर अकॅडमिक जर्नल्स आहे, कॉन्फरन्स प्रोसिडिंग्स आहे, गव्हर्नमेंट रिपोर्ट्स आहे, बुक्स आहे. तर यामध्ये सुद्धा आपण आपल्या टॉपिकशी रिलेटेड, आपल्या रिसर्च प्रॉब्लेमशी रिलेटेड कोणकोणती माहिती उपलब्ध आहे ती गोळा करून त्याचा अभ्यास करू शकतो. आणि सिनॉप्सिसमध्ये तर ते सादर करावंच लागतं, परंतु फॉर्म्युलेशन ऑफ डाटा याच्यामध्ये सुद्धा या सगळ्या कॉन्सेप्टची किंवा ह्या गोष्टींची आवश्यकता असते. कारण आपण तयार केलेला प्रॉब्लेम हा अगोदर कोणी स्टडी केलेला आहे का? असेल तर त्याने कोणत्या स्वरूपात किंवा कोणतं मटेरियल त्यामध्ये वापरलेलं आहे. तर ह्या गोष्टीत आता फॉर एक्झाम्पल डॉक्टर अमित माने यांनी गॅस सेन्सर या विषयावर काम केलं. गॅस सेन्सर याच्यावर अगोदरही वेगवेगळ्या प्रकारचा रिसर्च झालेला आहे, परंतु त्यांनी जे मटेरियल वापरलेलं आहे ते मटेरियल वापरून जे गॅस सेन्सर तयार केलेला आहे तर तो एक नाविन्यपूर्ण रिसर्च आहे. अगोदर गॅस सेन्सर गॅस लिकेज सेन्सरवर काम झालेलं आहे, परंतु गॅस लिकेज सेन्सरचं मटेरियल वेगळं आहे, त्याचे रिझल्ट्स वेगळे आहे. मायक्रो लेव्हलला म्हणजे किती ॲक्युरसी लेव्हलला सुद्धा त्यांनी वापरलेलं मटेरियल कसं चांगलं आहे हे प्रूव्ह करण्यासाठी त्यांचा PhD थिसिस होता. अशा प्रकारे अगोदर झालेल्या सर्व्हेचा उपयोग करून आपल्याला हे ठरवता येतं की अगोदर हा सर्व्हे झालेला असेल तर त्याचं स्वरूप काय आहे आणि आपला रिसर्च हा त्यापेक्षा वेगळा कसा आहे किंवा त्यामध्ये क्वालिटी इम्प्रूव्हमेंट,
कॉस्ट इफेक्टिव्हनेस कशाप्रकारे निर्माण करता येऊ शकतं, याबद्दलची माहिती आपण अगोदर केलेल्या सर्व्हेजमधून घेऊ शकतो. आणि वेगवेगळ्या ज्या कॉन्सेप्ट आहे, त्यासुद्धा आपल्याला त्यातून अंडरस्टँड होऊ शकतात. म्हणून हे जे जर्नल्स आहे, अकॅडमिक जर्नल, कॉन्फरन्स प्रोसिडिंग, गव्हर्नमेंट रिपोर्ट्स, बुक्स आणि हे जे वेब ऑफ सायन्स, स्कोपस, पबमेड, सायन्स सायटेशन डाटाबेस, हे सगळे डेटाबेसमधून आपण सर्च करून शोधू शकतो, की अ, अशा प्रकारचा रिसर्च किंवा सिमिलर रिसर्च अगोदर झालेला असेल, तर त्याचा अभ्यास करता येऊ शकतो. मग हे सगळे रिसर्च जे आहे ते केअरफुली हँडल करून आपल्याला आपल्या टॉपिकच्या क्लिअॅरिटी ही अधिक चांगल्या प्रकारे वाढवता येईल. म्हणून एक्सटेन्सिव्ह रिसर्च लिटरेचर सर्व्हे इज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. अ गुड लायब्ररी विल बी अ ग्रेट हेल्प टू द रिसर्चर ॲट दिस स्टेज. म्हणजे चांगल्या लायब्ररी ज्या असतात, ज्याच्यामध्ये डेटाबेस प्रोक्युअर केले जातात, त्याने तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा आपल्या लायब्ररीमध्ये अनेक प्रकारचे जवळपास सर्व ब्रांचेस 5ही ब्रांच मिळून 1,00,000 आर्टिकल आपण इंडेक्सिंग करून ठेवलेले आहे. 1,00,000 आर्टिकलमधले रेफरन्सेस तुम्ही तुमच्या टॉपिकसाठी केव्हाही घेऊ शकता. मग अशा प्रकारचे जे इंडेक्सिंग डेटाबेस आहे, ते इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये तुम्हाला इंडेक्स पण आहे, ॲब्स्ट्रॅक्ट पण आहे आणि तुम्हाला फुल टेक्स्ट आर्टिकलसुद्धा पाहायला मिळतात. महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचं डी-स्पेस हे त्या दृष्टीने खूप सधन आहे. आता इथे आपण थांबूया. 2 स्टेप्स आपण रिसर्च प्रोसेसमधल्या कंप्लीट केलेल्या आहे. एक म्हणजे फॉर्म्युलेटिंग द रिसर्च प्रॉब्लेम अँड सेकंड इज एक्सटेन्सिव्ह लिटरेचर सर्व्हे. त्याच्यानंतर जे येणारे जे आहे डेव्हलपमेंट ऑफ वर्किंग हायपोथेसिस याबद्दलची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. थँक यू व्हेरी मच.